एक महत्त्वाची बातमी समोर येते। भटक्या कुत्र्या चावल्यास जबर भरपाई द्यावी लागेल सर्वोच्च न्यायालयाचा। श्वानप्रेमी आणि राज्यांना कडक इशारा आहे। राज्यांनी नियमांच्या अंमलबजावणीसाठी पावलं न उचलल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। कुत्रा चावल्यास त्यांना खाऊ घालणारा श्वानप्रेमी जबाबदार असेल असं सर्वोच्च न्यायालयाने श्वानप्रेमींना चांगलंच फटकारलंय। आता सर्वोच्च न्यायालयाने श्वानप्रेमींना फटकारलंय। भटका कुत्रा चावल्यास जब्बर भरपाई द्यावी लागेल असं आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे। श्वानप्रेमी आणि राज्यांना कडक इशारा दिलेला आहे। राज्यांनी नियमांच्या अंमलबजावणीसाठी पावलं न उचलल्याने ही नाराजी आता व्यक्त करण्यात येते। अमरावती महानगरपालिकेच्या 87 जागेसाठी उद्या मतदान होतंय। यासाठी महानगरपालिका प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे। अमरावती शहरातील शांतिनिकेतन इंग्लिश इंटरनॅशनल स्कूल येथे निसर्गाच्या सानिध्यात हिरवळीचा संदेश देणाऱ्या मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे। अगदी हिरवळीचा संदेश देणाऱ्या थीमवर आधारित मतदान केंद्र आता तयार करण्यात आलंय। एक महत्त्वाची बातमी समोर येते। अजित पवारांचा भाजप आणि शिवसेनेवर निशाणा आहे। सिंचन प्रकल्पातील घोटाळ्यावरून भाजपवर गंभीर आरोप अजित पवारांनी केलेले आहेत। आधीच्या सरकारने सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवली आहे। प्रकल्पाच्या किमतीत 100 कोटी मागितलेत। अधिकाऱ्यांनी ही 10 कोटी वाढवून प्रकल्पाची किंमत 310 कोटी केली असा आरोप यावेळी अजित पवारांनी केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।